आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। जर तुम्ही पण आता पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी बातमी अत्यंत दिलासादायक बातमी आहे। पीक विमा भरलेल्या पूर्णपणे शेतकऱ्यांना पूर्णपणे आनंदी करणारी ही बातमी समोर आलेली आहे। जर आता तुम्ही पण पीक विमा योजनेची प्रतीक्षा बघत असाल, पीक विमा योजनेची रक्कम किंवा बँकेच्या खात्यावरती जमा केली जाणार असा प्रश्न जर तुमचा असेल तर तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक ही बातमी समोर आलेली आहे। तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती रखडलेला पीक विमा आलेला आहे। म्हणजेच की आता तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम पूर्णपणे जमा केली जाणार असल्याचे चित्र समोर आलेले आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पीक विमा योजनेच्या लाभार्थ्यांना पीक विमा द्यायचा असा पूर्णपणे जी.आर. निघालेला आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो जी.आर. मध्ये पूर्णपणे स्पष्ट करण्यामध्ये आलेले आहे काही नमुने। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते बघणार आहोत। आता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। जे शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना लवकरात लवकर अपडेट मिळेल। पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। आता त्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यासाठी या ठिकाणी पूर्ण तयारी झाली आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या, डीबीटीच्या माध्यमातून रक्कम तुम्हाला मिळणार आहे। डीबीटीच्या बटनाच्या अंतर्गत देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा योजना म्हणजेच की रखडलेला पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती त्यांना जमा देखील करण्यामध्ये येणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट झाल्यामुळे आता पीक विमा योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना पूर्णपणे चिंता करायची गरज नाहीये। त्यांची पण आता पूर्णपणे चिंता मिटवली गेलेली आहे असं बोलायला काही हरकत नाहीये। जर आता तुम्ही पण पीक विमा योजनेची प्रतीक्षा करत असाल, पीक विमा योजनेची रक्कम केव्हा मिळणार असा प्रश्न जर तुमचा पण असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत आनंदाची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। पीक विमा भरलेल्या पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज दुपारनंतर पूर्णपणे रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट झालेले आहे। आज देखील तुम्हाला पीक विमा मिळणार। काही शेतकऱ्यांना आज तर काही शेतकऱ्यांना उद्या अशा या 2 दिवसामध्ये पीक विमा योजनेची रक्कम फक्त आता या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा केली जाणार। हे महत्त्वाचे 14 जिल्हे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे आता जर तुम्ही पण याच 14 जिल्ह्यातील शेतकरी असाल, जर तुमची पण शेती या 14 पैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यात असेल किंवा देखील तुम्ही पण या ठिकाणाहून या 14 पैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यातून तुम्ही पण अर्ज केलेला असेल, तुम्ही पण पीक विमा भरला असेल, पीक विमा भरलेल्या सर्व या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रखडलेला पीक विमा देखील आज दुपारनंतर डीबीटीचं बटन दाबून या वेळेला रक्कम देखील हस्तांतरित करण्यास सुरुवात देखील होणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट झालेले आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे समजून घेऊ कोणत्या वेळेला डीबीटीचं बटन दाबणार, कोणत्या वेळेला शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा केली जाणार, आज देखील किती जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार, उद्या देखील किती जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार। जर तुम्हाला पण ही अपडेट बघायची आहे तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। महत्त्वाची अपडेट आहे, आज देखील या वेळेवर रक्कम तुम्हाला मिळणार। आज देखील तुम्ही पण शेतकरी असाल तर आज तुम्हाला या वेळेवर तुम्हाला देखील चिंता करायची गरज नाहीये। ही वेळ अत्यंत महत्त्वाची आहे। याच वेळेला डीबीटीचं बटन दाबून राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रखडलेला पीक विमा देखील जमा करण्याचा हा सर्वात मोठा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। डीबीटी अंतर्गत हे वाटप होणार आहे। डीबीटीच्या माध्यमातून देखील तुम्हाला रक्कम मिळल्या जाणार असल्यामुळे आता तुम्हाला पण या ठिकाणी चिंता करायची गरज नाहीये। तुम्ही पण आता फक्त ती वेळ बघा, त्याच वेळेला डीबीटीचं बटन आज देखील दाबवण्याची पूर्णपणे शक्यता वर्तवली जात असून आता डीबीटीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी हस्तांतरित केली जाणार असल्याचे स्पष्ट या ठिकाणी झालेले आहे। आता ती वेळ बघू आपण, त्यानंतर ते 14
महत्त्वाचे जिल्हे बघू. ज्या 14 महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज आणि उद्या अशा या 2 दिवसामध्ये रक्कम देखील जमा केली जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही 2 महत्त्वाची कामे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही पण जर शेतकरी असाल आणि तुम्हाला पण वाटत असेल की पीक विमा आपल्याला मिळाला पाहिजे तर तुम्हाला पण ही 2 महत्त्वाची कामे पूर्ण करणं गरजेचे अत्यंत आवश्यक आहे. ती 2 महत्त्वाची कामे बघण्यापूर्वी आपण ती वेळ बघू. सायंकाळच्या 5 वाजता देखील DBTचं बटन दाबून राज्यभरातील शेतकऱ्यांना रखडलेला पीक विमा आज तर काही शेतकऱ्यांना उद्या अशा या 2 दिवसामध्ये पूर्णपणे हस्तांतरित केला जाणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट झाल्यामुळे आता तुम्हाला पण चिंता करायची गरज नाहीये. आता 5 वाजता पीक विमा योजनेची रक्कम वाटपाला सुरुवात होणार आहे. पण कोणकोणत्या जिल्ह्यात होणार? सर्वात आधी या 14 जिल्ह्यात होणार. तर ते 14 जिल्हे कोणते असणार एक एक करून आपण व्हिडिओच्या माध्यमातून ते 14 महत्त्वाचे जिल्हे बघूया. सर्वात प्रथम जिल्हा असणार आहे बीड जिल्हा. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज गरज राहिली नाही, चिंता करू नका. तुम्हाला पण आता आज सायंकाळ वाजल्यापासून DBTच्या माध्यमातून रक्कम जमा होण्यास सुरुवात देखील करण्यामध्ये येणार असून तुमची पण आता चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे. समोरचा महत्त्वाचा जिल्हा असणार आहे वर्धा जिल्हा. जर आता तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल तर तुमची पण आता चिंता या ठिकाणी मिटवली गेलेली आहे असं बोलायला काही हरकत नाही आहे. कारण की आता पूर्णपणे रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार. 2 दिवसामध्ये तुम्हाला पण मिळणार. जालना जिल्हा. जर आता तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर तुम्हाला पण आता या ठिकाणी काळजी करायची गरज नाही आहे. समोरचा अहिल्यानगर जिल्हा. जर आता तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल तर तुम्हाला पण आता अजिबात काळजी करायची गरज नाही आहे. समोरचा संभाजीनगर जिल्हा. संभाजीनगर जिल्ह्यातील जर तुम्ही पण पात्र शेतकरी असाल, संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे आता दिलासा देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. समोरचा महत्त्वाचा आपला जिल्हा या ठिकाणी असणार आहे वर्धा जिल्हा. जर आता तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला पण हे कामे करणं अत्यंत गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांना हे कामे केले नाही, ज्या शेतकऱ्यांची कामे अधुरी आहेत त्यांना एकही रुपया दिला जाणार नाही आहे. त्यामुळे ही कामे काळजीपूर्वक बघत चला. ही कामे अत्यंत गरजेची असल्यामुळे तुम्हाला देखील ही कामे पूर्ण करावी लागेल. जे शेतकरी कामे पूर्ण करणार नाही त्यांना एकही रुपया दिला जाणार नाही. आता या ठिकाणी लक्ष द्या. पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे ई-KYC तुमची पण अधुरी असेल तर तुम्ही पण ती ई-KYC लवकरात लवकर पूर्ण करून टाकावी जेणेकरून तुला पण या ठिकाणी लाभ मिळेल पीक विमा योजनेचा. समोरचा महत्त्वाचा असणार आहे काम फार्मर ID होय. आता फार्मर ID देखील शेतकऱ्यांना काढणं अत्यंत गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर ID काढावी जेणेकरून त्यांना पण अडचण बाधा राहणार नाही. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.